आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून पुढची बातमी आपल्याकडे येते। मनोज, या संपूर्ण मतदान प्रक्रियेचं आजचं वार्तांकन करतायत मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत। थेट जाऊया आपण मनोजकडे। मनोज, काय अपडेट्स आहेत? आता तू कोणत्या मतदान केंद्रावर आहेस आणि काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण बघितलं तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि आपण बघितलं आज विधानसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही पार पडत आहे। सकाळी 7 वाजल्यापासून आपण बघितलं तर मतदान प्रक्रिया ही पार पडत आहे आणि सर्व जे नागरिक आहेत ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती येत आहेत। आपण बघितलं काही नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह देखील पाहायला मिळतं, काही नागरिकांमध्ये कुठेतरी निराशा देखील पाहायला मिळाली मतदारसंघामध्ये। आणि आपण बघितलं तर मलबार हिल परिसरामध्ये आपण बघितलं मुंबईमधील या ठिकाणी कुठेतरी जास्त प्रमाणात मतदान हे झालेले आहे। 20% आपण बघितलं तर मतदान हे 20% मतदान हे झालेलं आहे। तर आपण बघितलं तर कुठेतरी निराशा देखील पाहायला मिळेल। सायन कोळीवाड्यामध्ये कमी मतदान झालेलं आहे। आपण बघितलं तर सायन कोळीवाड्यामध्ये 13% अद्यापही मतदान झालेलं आहे। आणि आपण बघितलं तर मुंबई उपनगरामध्ये आपण बघितलं तर जे भांडूप पश्चिम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टक्केवारी चांगली झालेली आहे मतदानाची। त्या ठिकाणी आपण शहरी भागामध्ये 23% मतदान झालेलं आहे आणि उपनगरात अधिक अशी आकडेवारी आपल्याला सकाळपासून येते। आज सकाळपासून तू शायना एनसी यांच्याशी बोललास, आणखीन एक वेगवेगळ्या उमेदवारांशी बोलतोयस। काय मुंबईत उत्साह हवा तेवढा दिसत नाहीये, काय कारण असावं? आपण ज्या प्रकारे बघितलं की निवडणूक आयोगाने कुठेतरी जो त्यांचे जे त्यांनी जास्त प्रमाणामध्ये जे योजना आखल्या त्या कुठेतरी आपण बघितलं त्यानुसार नागरिक हे आहेत ते 100 मीटरपेक्षा अधिक ठिकाणी त्यांना थांबवण्यात येत आहे। ज्या ठिकाणी आपण बघितलं तर जे विकलांग आहेत त्यांना देखील लांब प्रमाणामध्ये थांबवण्यात येत आहे आणि त्यांना कुठेतरी व्हीलचेअर देखील देण्यात येत नाही आहे। आणि त्यामुळे कुठेतरी नागरिक हे निराशा झालेले आहेत आणि काही ठिकाणी आपण बघितलं कुठेतरी चांगलं नियोजन हे निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेलं आहे। आणि त्यानुसार आपण बघितलं तर कुठेतरी खरं म्हणजे 80 वर्षांपेक्षा वयोवृद्ध नागरिकांसाठी घरून मतदान करण्याची सुविधा होती। त्याचा जर लाभ ह्या सिनियर सिटीजननी घेतला असता तर त्यांना ह्या अडचणीचा सामना करावा लागला नसता। अर्थात बऱ्याचदा असं देखील होतं की जेव्हा सकाळी निवडणूक मतदान सुरू होतं त्यावेळेस ही जे सिनियर सिटीजन असतात ते गर्दी करतात आणि त्यापायी इतरांना त्रास होतो। गेल्या वेळेस लोकसभेला अशा अनेक तक्रारी अनेक मतदान केंद्रांवरून आल्या होत्या की रांगा नीट लावण्यात आल्या नव्हत्या लोकांना, म्हणून यावेळेस लोकांना टोकन देणार होते, नंबर देणार होते, ज्या योगे नंबर चुकणार नाही आणि गैरव्यवस्था होणार नाही। पण यावेळेस तसं रांगेत उभे असलेल्या प्रत्येकाला नंबर देणं किंवा टोकन देणं अशी काही व्यवस्था केली जाते का? नाही, नक्कीच सर आपण बघितलं तर काही ठिकाणी आपण बघितलं तर रांग चांगली ही पाहायला मिळालेली आहे। पण काही ठिकाणी जे निवडणूक आयोगाकडनं जे नियोजन करण्यात आले ते कुठेतरी नियोजन प्रॉपर झालेलं नाही आहे निवडणूक आयोगाकडनं। आपण बघितलं तर जे रांगा लावण्यात आलेल्या त्या रांगा लांबच्या लांब लावलेल्या गेलेल्या आहेत, पण तिकडे आपण बघितलं तर त्या ठिकाणी काहीतरी नियोजन देखील चांगलं केलेलं आहे। त्यामुळे नागरिक कुठे जे व्यवस्था पाण्याची असेल की ऊन पडत असेल त्या ठिकाणी छप्पर बांधला असेल, सुंदर अशी नियोजन देखील केलेले आहेत। पण काही ठिकाणी आपण बघितलं तर मनोज तुम्ही सगळे आमचे प्रतिनिधी जय महाराष्ट्राचे आपण फील्डवरून वार्तांकन करताय, तुम्ही आणखीन अपडेट आपल्यापर्यंत देत राहा। पुन्हा मी तुझ्याकडे येतो, तोपर्यंत एक नवीन आणखीन एक बातमी आपल्याकडे येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। ठाणे इथल्या वागळे एस्टेट इथल्या एलिमेंट IT पार्क इथे मतदान केंद्र आहे, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मतदानाचा हक्क बजावलाय। आपण पाहतोय महाराष्ट्रातले 3 प्रमुख नेते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रत्येकाने आज मतदान केलेलं आहे। मुख्यमंत्री सहकुटुंब होते, उपमुख्यमंत्री देखील सहकुटुंब मतदानासाठी देखील आले होते। मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांची पत्नी वृषाली शिंदे हे एका दृश्यात आपल्याला दिसत आहेत। देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांची आई एका दृश्यात दिसत आहेत आणि अजितदादा देखील आपल्याला एका दृश्यात दिसत आहेत। राज्यातल्या 3 प्रमुख नेत्यांचं मतदान तुम्ही पाहताय जय महाराष्ट्रावर। मतदानाचा दिवस आहे।
खरं म्हणजे हे तिन्ही नेते स्वतः देखील उमेदवार आहेत, त्यांचं देखील राजकीय भवितव्य आज पणाला लागलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वाची कसोटी आहे. एकनाथ शिंदेंनी पक्ष स्थापन केल्यापासून शिवसेना त्यांना पक्ष म्हणून मिळाल्यानंतर त्यांची ही पहिली निवडणूक आहे. एकनाथ शिंदे स्वतःच्या जागेवर किती लीड घेतात, किती आघाडी घेतात आणि त्याचबरोबर त्यांचे किती आमदार निवडून येतात, 50पेक्षा अधिक आमदार शिंदे निवडून आणणार का, ह्याकडे राज्याचं लक्ष लागलंय. भाजपला देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे. 80-90पेक्षा अधिक भाजपचे आमदार निवडून आणण्याचं त्यांची अपेक्षा आहे, त्यांची इच्छा आहे. राज्यात मतदान आता कसं होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. आणि अजितदादा 20 ते 25हून अधिक त्यांचे आमदार निवडून आणणार का, हे देखील सर्वजण पाहत आहेत. कारण हे महायुतीचे 3 शिलेदार आहेत. महायुती जर पुन्हा सत्तेत यायचं असेल तर ह्या तिन्ही शिलेदारांना स्वतःचं मताधिक्य देखील टिकवायचं आहे, त्याचबरोबर स्वतःचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत, तरच त्यांना सत्तेत पुन्हा येता येईल. एकीकडे महाविकास आघाडीने आरोपांची राळ उडवली आहे या तिघांवरती. महायुती आणि महाविकास आघाडी हा संघर्ष महाराष्ट्र पाहतो आहे. प्रथमच शिवसेना 2 आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 आहेत आणि या संघर्षामुळे आतापर्यंत न झालेला भूतो न भविष्यती अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी आपण पाहतोय. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, या क्षणापर्यंत देखील आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. पैसे वाटपाचे असेल किंवा आणखीन इतर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप असतील, हे सतत होत राहणार आहेत. कारण यावेळची निवडणूक ही भूतो न भविष्यती आहे. अशा प्रकारचं राजकारण, अशा प्रकारचा संघर्ष, अशा प्रकारची पक्षांची विभागणी महाराष्ट्राने आजवर नाही पाहिली. अनेकदा आमदार फुटतात, वेगवेगळ्या विचारसरणीनुसार त्यांचे वेगवेगळे पक्ष होतात, पण यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष या दोन्ही पक्षांची विभागणी झाली आणि पक्षाचं चिन्ह देखील वेगळ्या ठिकाणी गेलं. पक्षाचे आमदार वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मूळ पक्ष स्थापन केलेले आणि नव्याने पक्ष स्थापन केलेले 2 नेतृत्व दिसतात आपल्याला. या दोन्ही नेतृत्वांची यावेळेस कसोटी असणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आणि भाजपला किती यश मिळते ते पाहावं लागेल. एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40हून अधिक आमदार येणार का, हे आता पाहायचं आहे. आणि महाराष्ट्राचा देखील हा उत्सवाचा दिवस आहे. महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे आणि महाराष्ट्राला शक्तिशाली आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा हा उत्सव आहे. आणि म्हणून या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे. लोकशाहीचा उत्सव चाललेला आहे. या उत्सवामध्ये मतदान हा केवळ आपला हक्क नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे, तो आपला अधिकार देखील आहे. आणि म्हणून माझ्या कुटुंबासकट मी आज मतदान केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, सगळ्यांना माझी विनंती आहे, सर्वांनी मतदान करा. मला ही निवडणूक विकासावर न्यायची होती. मला ही निवडणूक सकारात्मकदृष्ट्या कुणावरही टीका टिप्पणी न करता लढायची होती. त्याच्यामुळं मी आणि आमचे जे काही समर्थक होते, माझे प्रचार करणारे सहकारी होते, त्यांनी पण हीच भूमिका घेतली. तुम्ही बघितलं असेल आमच्या बहिणींनी दिलेली बाईट किंवा माझ्या मुलांनी दिलेली बाईट किंवा इतर माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली बाईट, महायुतीच्या माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या बाईट, कुठल्याही बाईटमध्ये असं काहीतरी वेगळा एक नवीन इश्यू निर्माण होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट आम्ही होऊन द्यायची नाही असं ठरवलेलं होतं. ताज्या बातम्यांचा ओघ तुम्ही पाहताय जय महाराष्ट्रावर. पण एक ब्रेकिंग बातमी आली की मुंबईमध्ये 11 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची जी आकडेवारी आली आहे त्याच्यामध्ये धारावीमध्ये, जी धारावी संपूर्ण चर्चेत राहिली या राजकीय चर्चेमध्ये, त्याच्यात फक्त 13.28% मतदान झालं आहे. खरं म्हणजे धारावी हा कळीचा मुद्दा बनला. दोन्ही पक्षांनी, महाविकास असेल किंवा महायुती असेल, दोन्ही आघाड्या आणि युतींनी हा मुद्दा कळीचा मुद्दा ठरवला होता
की धारावीचं पुनर्वसन कसं होणार. एकीकडे महाविकास आघाडी आरोप करते की अदानी समूहाला धारावी विकून टाकली, देऊन टाकली, जणू काही आंदण दिली आणि धारावीकरांवर अन्याय होतोय असा आरोप महाविकास आघाडी करते. पण महायुती त्या आव्हानाचा सामना करते की धारावी ही अदानीला दिली नसून धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट DRPला दिलेली आहे आणि कुठल्या एका उद्योग समूहाचा त्याच्यातून फायदा किंवा त्याला गैरफायदा घेता येणार नाही अशा प्रकारे महायुती वारंवार सांगते. उद्धव ठाकरेंनी तर स्पष्टपणे सांगितले की सत्तेत आल्यानंतर हा प्रकल्पच आम्ही बासनात टाकू. सर, मुंबईची आकडेवारी आहे. आपण पुन्हा आपल्यासोबत आपले प्रतिनिधी काही जोडले तर आणि काही माहिती घेऊया. आपल्यासोबत नागपूरवरून आमचे हितेश मेश्राम जोडले जात आहेत. हितेश, नागपूर राज्याची उपराजधानी, देवेंद्र फडणवीसांमुळे नागपूरकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आशिष देशमुख, सलील देशमुखांकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आताच्या काय अपडेट्स आहेत, काय घडामोडी आहेत? नक्कीच बघितलं गेलं तर 11च्या सुमारास 11 वाजेपर्यंत जो मतदाराचा टक्का आहे तो 18.90 पर्यंत इतका गेलेला आहे. आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर नागपूर ग्रामीण मधला जो उमरेड मतदारसंघ आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त टक्का जो आहे आतापर्यंतचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि सगळ्यात कमी जो बहुचर्चित मतदारसंघ काटोल जो राहिलेला आहे तो सगळ्यात कमी म्हणजे 15.18% जे आहे तिथलं मतदान आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर आतापर्यंतचं जे मतदान झालेलं आहे ते शांतपणे झालेलं आहे. कसलाही नागपूर जिल्ह्यात कुठेही सध्या तरी वातावरण कुठे तापलेलं पाहायला मिळत नाहीये. शांततेने जितकंही आतापर्यंत नागपूरही थंड आहे. इथे अर्थ नागपूरही थंड आहे आणि आताचं राजकीय वातावरण देखील थंड आहे. धन्यवाद. आपण पुढची बातमी घेऊया.